नमस्कार, मी परमदास जाधव. तर हार्मुज समुद्र आहे, तेथून जाणारे जे जहाज आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन कायदा तयार केलेला आहे. तर हा कायदा इराणच्या संसदेने एका नवीन विधेयकावर काम सुरू केलेलं आहे आणि यानुसार हार्मुज समुद्रातून जाणाऱ्या परदेशी जहाजांकडून ट्रान्झिट फी किंवा टोल वसूल केला जाईल. म्हणजे जे तिथून जहाज जे हार्मुजचा समुद्र आहे, त्या समुद्रातून जे जहाज बाहेर देशातील जातील त्याच्यावर एक टोल हा त्यांनी घेण्याचा विचार केलेला आहे. तर इराणचा दावा आहे की ते या समुद्री मार्गाच्या सुरक्षिततेसाठी मोठा खर्च करतात आणि त्यामुळे तिथून जाणाऱ्या जहाजाने शुल्क भरणे ते गरजेचं आहे, असे इराणने म्हटलेलं आहे. तर जर हा कायदा लागू झाला तर इराणला सुएझ कालव्याप्रमाणे दरमहा कोट्यवधी डॉलर्स महसूल हा मिळू शकतोय आणि म्हणून यांनी हा टोल घेण्याचा एक कायदा त्यांनी तयार केलेला आहे. मात्र या इराणने जे कायदा केलेला आहे त्याच्यात या तणावाच्या पार्श्वभूमीत इराणने भारतासाठी एक दिलासादायक अशी भूमिका घेतलेली आहे. तर इराणने स्पष्ट केले आहे की हा मार्ग शत्रू राष्ट्रांसाठी, विशेष जे अमेरिका आणि इस्रायल यांच्या संबंधातील जे जहाजे आहेत ते बंद असेल. परंतु भारत, चीन आणि रशिया यासारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. भारताला होणारा LPG गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी इराणने हे पाऊल उचललेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय जे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी म्हणजे UNCLOS नुसार हार्मुज ही एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे आणि नियमानुसार अशा मार्गावरून जाणाऱ्या जहाजावर कोणताही देश कर किंवा टोल लावू शकत नाही. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटलेले आहे. हा मार्ग खुला न केल्यास गंभीर परिणामाचा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलेला आहे. तर इराणच्या या रिव्होल्युशनरी गाईड्सने जहाजांना एका ठराविक कॉरिडॉरमधून इराणच्या परदेशी पाण्यातून जाण्याची सक्ती केलेली आहे आणि यामुळे अनेक जहाजांना आता इराणच्या देखरेखीखाली प्रवास करावा लागत आहे. आणि म्हणून नवीन निर्धारामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर हे $115 प्रति बॅरल च्या वरती गेलेला आहे आणि त्याचा परिणाम हा भारत पेट्रोलियम डिझेल किमतीवरही होऊ शकतोय. थोडक्यातच जर इराण या समुद्र मार्गाचा वापर आता केवळ लष्करी नव्हे तर आर्थिक हत्यार म्हणून करत आहे. भारतासाठी दिलासा एवढाच आहे की आपल्याला मित्र राष्ट्र म्हणून फ्री सवलत मिळालेली आहे. पण जागतिक स्तरावर यामुळे महागाई वाढण्याची चिन्ह आपल्याला दिसून येते आणि जो
हार्मुझ सामुद्रधुनी आहे त्याच्यात त्यांनी एक नियम लागू केलेला आहे की जे हार्मुझ समुद्र आहे त्याच्यातून जहाजे जातील त्याच्यासाठी एक टोल भरावा लागेल, म्हणजे काही पैसे मोजावे लागतील, असा त्यांनी नियम लागू केलेला आहे. तर इथंच थांबतोय.